दिनांक 22 ऑक्टोबर रोजी अंदाजे दुपारी 2 वाजता एक महिला आहे मुन्ना ठाकूर. ही महिला राहणाऱ्या इटारसी मध्य प्रदेशची आहे. ही नेमक्या ट्रेनमध्ये भीक मागायचं काम करते आणि ती इथं भुसावळमध्ये मागील 5 दिवसापासून रोड साईडला राहायला सुरू केलं होतं. ते एक माणसासोबत तोंड ओळख झालं होत्या. त्या माणसाने हिचं 5 वर्षा मुलीला काहीतरी खाऊ घालण्याचा बहाणा सांगून त्या मुलीनं घेऊन गेला आणि परत काही वेळेला त्यांनी वाट पाहिलं आणि आजूबाजूचं शोधल्यानंतर ते सापडलेलं नाही म्हणून पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलं. मग तक्रारावरती बाजारपूल पोलीस स्टेशनमध्ये FIR किडनॅपिंगची FIR दाखल झाल्याबरोबर LCBचा आणि बाजारपेठच्या दोन्ही स्टाफनी मुलींच्या शोध मोहीम सुरू केल्या होत्या. 2 दिवसात शोध नंतर आज बोरदवड तालुक्यामध्ये उजनी देवस्थान जवळ ह्या आरोपी आणि आरोपींसोबत मुली देखील सापडलेल्या आहे. मग आरोपींना ताब्यात घेतला आणि मुलींना देखील आम्ही ताब्यात घेतला. आईला त्यांच्या आई वडिलांकडे देण्यात आलेला आहे आणि विचारपूसमध्ये ही निष्पन्न झालं की ह्या मुलींना त्यांनी भीक मागण्याचं वापरण्यासाठी त्यांनी किडनॅपिंग केलेलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे. आणि ह्याच्या पूर्वी देखील चैनपूर पोलीस स्टेशन खरगोन जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये अशाच एक 6 वर्ष मुलींना किडनॅपिंग केलं होतं आणि 2022ची घटना आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी 1.5-2 वर्ष जेलमध्ये होता. आता रिसेंटली 2-3 महिन्यापूर्वी जेलच्या बाहेर पडलेला आहे आरोपींचं नाव आहे गोरेलाल भगवान सिंग कछवे उर्फ बिलालाल. हा राहणार आहे अजदारा मध्य प्रदेश आहे. अजून काही गुन्हे दाखल आहेत ते सांगितलं होतं 2022 मधलं अशाच पद्धतीचे एक किडनॅपिंगचा गुन्हा होता 6 वर्ष मुलींचा. असे गुन्हा दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये तो जेलमध्ये होते. आपण आता होमगार्डचा सत्कार आपल्या असे केला ते होमगार्ड या जे गुन्ह्यामध्ये उघडकीस आणण्यामध्ये आपलं एक होमगार्ड आहे बाजारपेठच्या हद्दीमध्ये तो काम करायचं पराग सपकाले. हिरनी आज सकाळी ते देवस्थानकडे जात होतं आणि ह्या पूर्ण शोध करतायत आणि त्याचे फोटो वगैरे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी बरोबर त्या आरोपींना ओळखलंय आणि ओळखल्यामुळे हे गुन्हा उघडकीस आलेला आहे.